नाही, मुळात जे मी वारंवार बोलतोय मागच्या काही दिवसापासून, की जो स्थानिक प्रशासनाने म्हणजे स्थानिक पोलीस स्टेशनने काय तपास दिलेला आहे CID कडे, हा योग्य आहे का? CID ऑफिस, SIT सर्व अधिकारी तपास योग्य दिशेने करत आहेत, चांगला करत आहेत. SP साहेबांचं काम मागच्या 3 दिवसापासून 3-2.5 महिन्यापासून बघतोय आपण, एक चांगल्या पद्धतीनं चालू आहे. परंतु जो बेसिकली काही तपास आहे, जो समाधानकारक नाही, एकदम चुकीच्या पद्धतीने झालाय, त्यावर सुद्धा आम्ही SP साहेबांनी काल चर्चा केली. एक धक्कादायक माहिती समोर अशी आली की SP साहेबांना याची कुठलीही माहिती पुरवली गेलेली नाहीये की नेमकं कशा प्रकारे ही घटना घडली. 6 तारखेला अॅट्रॉसिटी का नाही घेतली, ती घेतली असती तर पुढची कुठलीच घटना घडली नसती. ज्या ज्या केसेस घेतल्या त्या वेळ निघून गेल्यावर, खून झाल्यावर घेतल्या. अशा प्रकारच्या सर्व माहितीसाठी किंवा अशा इन्व्हेस्टिगेशनसाठी कृष्णा आंधळे हा फरार आरोपी आहे. तो मागील 2 वर्षापासून फरार आहे, आता देखील फरार आहे. पोलिसांनी त्याला का आश्रय दिला, त्याला का मित्र बनवून घेतलं? लोकांची खून करण्यासाठी, दरोडा टाकण्यासाठी, खंडणी मागण्यासाठी, अपहरण करण्यासाठी त्याला मित्र बनवलं का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर या सगळ्या विषयावर आजचं जे अन्नत्याग आंदोलन आहे, आज 10 वाजल्यापासून कुटुंबीय आणि गाव आम्ही करत आहोत. प्रशासनाकडून काही संपर्क करण्यात आलाय का? कुणी आज या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने भेटायला येण्याची शक्यता आहे का? नाही, काहीच माहीत नाही. त्याची माहिती देखील आम्ही कुठून घेतली नाही. आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत, आंदोलन करणार आहोत आणि गावकरी या निर्णयावर ठाम आहेत. म्हणून आम्हाला जे काही पुढं होणार आहे ते आता काहीच आम्हाला कोणाला माहीत नाही. जे काही समोर येईल ते तुम्ही असणार आहेत, त्यावर आपण पुढील दिशा ठरवणार आहोत. कसं स्वरूप असणार आहे? किती दिवस साधारण हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला? 2 दिवस अन्नत्याग आंदोलन आहे. त्याच्यानंतर जर कुठलीच दखल नाही घेतली गेली तर मग अन्न पाणी कोणीच घेणार नाही, कुटुंबीय घेणार नाही आणि गावकरी घेणार नाहीत, असं कालच गावकऱ्यांच्या वतीने रात्री सांगण्यात आलेलं आहे.